नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचं माझ्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही संध्याकाळी दत्तगुरूंच्या दर्शनासाठी गेलो होतो आणि जे की मन भरून दर्शन घेतलं. मीही घेतलं आणि तिनेही घेतलं, कारण त्या दिवशी बुधवार होता आणि गर्दी नव्हती. बुधवारी का गेलो तर त्या दिवशी माझा बड्डे होता, सो त्यामुळे आम्ही दत्तगुरूंच्या दर्शनासाठी गेलो होतो आणि मनसोक्त दर्शन घेतलं. त्यानंतर संध्याकाळी सेलिब्रेशनसाठी गेलो. जे की त्यांचे फ्रेंड येणार होते ना, सो ते आणि आम्ही 4-5 लोकं मिळून गेलो होतो सेलिब्रेशनसाठी. सो छान असं सेलिब्रेशन केलं आणि इकडे आमच्या बाईची मस्ती पण फार चालली होती. छान सेलिब्रेशन झालं. केक आणला होता माझ्या मिस्टरांनी. सो मस्त केक कटिंग केलं, केक खाल्ला, छान असं जेवण केलं आणि हे आहेत त्यांचे फ्रेंड आणि त्यांची वाईफ प्रियंका. देन त्यांना बाय बाय केलं. नमस्कार सर्वांना. तर सर्वांना नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्ष सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि तर आज 1 जानेवारी आहे, न्यू इयरचा फर्स्ट डे, जो की रेग्युलरसारखं चाललं आहे. कारण आम्ही न्यू इयरचं रिझॉल्युशन सेट करतो ते गुढीपाडव्यानंतर, कारण तेव्हाच खऱ्या अर्थाने आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होतं आणि तेव्हाच कारणी पडतं आहे. ते म्हणता ना, करीच्या दिवशी जर भांडणं झाली तर ती वर्षभर चालतात, तसंच काहीतरी. त्यामुळं मग ते त्यानंतरच सगळं सेट करायचं, तेच ठीक असते. त्यानुसारच सगळं व्यवस्थित होतं. तर आम्ही पण तेव्हाच रिझोल्युशन सेट करणार आहे. आता काही आमचं शक्य नाही आहे ते, कारण हे बघा, हे असले रिकामे उद्योग जर चालू लागले तर काय करणार आहे. परी इकडे बघ, त्यांना सांग आमचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. असं करा, असं सबस्क्राईब करा. हे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ. थांब, हे वरती कर. हां, थांब, हे असं. अगं हे बघ, असं. हे बघ, माझ्याकडे बघ, असं. हां, सबस्क्राईब करा म्हणा. तर असं माझ्या व्हिडिओ जर खरंच आवडत असेल ना तुम्हाला, तर नक्की सबस्क्राईब करत जा प्लीज. आणि लाईक पण करा आणि कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला ते. तर पुढे कंटिन्यू करणार आहे मी. आज थर्सडे, त्यांना सुट्टी असते, बट तरी त्यांना जावं लागलं आहे. सो ते दुपारी येतील आणि दुपारनंतर बघू आज न्यू इयरचा काही कुठं जायचं प्लॅन होतो आहे की नाही. तशी आम्हाला सकाळीच सुरुवात करायची होती छान अशी, बट ते काही शक्य झालं नाही, कारण त्यांना जावं लागलं कंपनीमध्ये. सो आता म्हटलं संध्याकाळी बघू, जाऊ कुठेतरी देवदर्शनासाठी. आणि तसंही आमचं ठरलेलं असतं गुरुवारी दत्तगुरूंच्या दर्शनासाठी जायचं, बट तिथं पण जाऊ, पण मग जाऊ कुठेतरी आज संध्याकाळी बाहेर बघू. एक तर देहू नाही तर आळंदी, कारण संध्याकाळी जर असं थोडं गेलं ना सुट्टीच्या दिवशी बाहेर तर बरं वाटतं, कारण आठवडाभर तर घरातच असतो. तसं काल पण आम्ही बाहेर गेलो होतो संध्याकाळी, बट जाऊ आज पण. बघू आता काय ठरतंय ते. सांग ना त्यांना सबस्क्राईब करा म्हणा. असं करा, सबस्क्राईब करा. कर. आमचं पारोसच तोंड आहे, कारण आम्ही थंडीमुळे थोडी लेट आंघोळ करतो. सकाळी नाही कळत. बरं हाय कर त्यांना, हाय कर ना. हाय कर पटकन, कर ना. नाही करायचं नाही. आणि बाय कर बरं. बाय पटकन करायचं असतो आम्हाला. बाय. तर चला, माझा पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा, पूर्ण बघा. आवडलं तर नक्कीच सांगा कसा वाटला काय ते. ओके, सो स्टे ट्यून म्हणावं. तर आमची अशीच मस्त चालू राहील. मस्त माझे पण असं बोलणं तोतलं राहिलं वाटतं, कारण हिच्यासोबत बोलता
तशी मी स्पष्टच बोलते तिच्याशी, बट एखाद्या शब्दात तिने जो असं थोडा बोबडायचं बोलला की मग आपण पण तसंच तिला बोलून नाही करायचं, थोडं एनकरेज करायचं. तसं चालतंय आमचं दिवसभर, त्यामुळे माझी पण टंग स्लिप होते असं वाटतंय मला आता. तर काल म्हणजे 31st आम्ही सेलिब्रेशन केल्यानंतर घरी आलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी छान अशी कामं वगैरे आवरली होती, बसलो होतो दोघीजणी गप्पा मारत. तर त्यानंतर हे असं मी काम करायला घेतलं दुपारी, ते मग गहूच्या पात्या चालू राहता. आणि आता तिला शेंग फोडूनच शेंगदाणा काढायचा असतो हे पण कळतं तिला, आणि तो शेंगदाणा खायचा असतो, ते टरखलं नाही असं ते पण कळतं, त्यामुळे बरं आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी तिला झोपवलं होतं दुपारी, तर ती डायरेक्ट 5 वाजता उठली. मग माझा स्वयंपाकाचा पण वेळ होतो, पण तिला कपडे घालायला घेतले तर तिला कपडे नव्हते घालायचे, कारण ती त्या कपड्यांना बोर झाली होती. म्हणजे मी थंडीमुळं तिच्या काळजीसाठी तिला ते कपडे घालते, म्हणजे स्वेट टी शर्ट वगैरे, तर ते नको होतं तिला. जे दुसरे अदर ड्रेस आहेत ना ते घालायचे होते. म्हणजे ही आताशी एक 1.5-2 वर्षाचीच आहे, पण हिला चॉईस कळायला लागली आहे. हिला कपडे घालायला पण चॉईस आहे. आणि आपण होतं की आपल्याला जसे गुंतून दिले तसे हिंडायचो आपण कपडे. तर मग ती खूपच नाटकं करायला लागली, त्यामुळं म्हटलं आपल्याला स्वयंपाकाला उशीर नको व्हायला. सो तिला असं ब्लँकेटमध्ये छान गुंडाळून, का तर गरम राहावी म्हणून ठेवलं होतं बसून. असं माझा एकीकडे स्वयंपाक चालला होता, तिच्याशी गप्पा पण चालल्या होत्या, आणि माझं बरंच काही आवरलं होतं. म्हणजे असं की पीठ मळून ठेवलं होतं चपात्यांसाठी. ॲक्च्युली ना मला तांदळाच्या चपात्या करायच्या होत्या, बट काय झालं, त्या तांदळाच्या चपात्यांचा एक प्रॉब्लेम झाला आहे. त्याला दळण दळायला मी दिलं होतं, सो त्यांनी काय केलं, गव्हाच्या पिठावर आणि हरभऱ्याची डाळ असते ना त्यावर दळलं. त्यामुळे ते तांदळाच्या पिठाचं आहे ना पूर्ण म्हणजे स्मेलच असा येतो की एक तर बेसन पीठ नाही तर मग गव्हाचं. एवढा एक फायदा आहे की भाकर थापताना ना लाटण्याने लाटली तरी छान येते, आणि थोडी टेस्ट येते तांदळाची पण, गव्हाची आणि हरभऱ्याची पण. मग ओके चला म्हटलं त्या पण करू. नंतर गरम गरम ते आले की जे आहे ते पटपट आवरून घेतलं. भाजी शिजायला टाकली होती, एकीकडे चालले होते डबे वगैरे ठेवायचं काम. सो तिची पण मस्ती चालली होती, रिकामी उगाच काहीतरी अशी आमची मस्ती कंटिन्यू चालत असते. सो तर त्यानंतर संध्याकाळी देवपूजेसाठी आवरायला म्हणजे देवपूजा करायला घेतली, तर तिथं पण तिची लुडबुड होती. तिला काय केलं होतं, जी तेलाची बॉटल आहे ना ही माझी इथं ठेवलेली, तिचं झाकण खोलून ती उलटी करून दिली होती. पण मग पटकन मी उचलली, लक्ष दिलं म्हणून बरं आहे. आणि त्यानंतर हे असं टॅबमध्ये तिचंच स्वतःचा फोटो बघून म्हणते बाळ बाळ. म्हटलं तू लय मोठी झालीस आता, त्याला बाळ म्हणते. मग काय त्यानंतर इकडे माझी भाजी रेडी होती, आणि आम्हाला अशाच फिक्क्या फिक्क्या भाज्या आवडतात, कारण आम्ही तिखट खात नाही आणि जास्त तरी पण आम्हाला आवडत नाही. त्यामुळे मग अशी छान फिक्की भाजी होती, वटाणे आणि बटाट्याची मिक्स, आणि त्यात मी थोडे हरभरे पण टाकले होते, कारण मी तांदळाची भाकर करणार होती याच्यासोबत खायला. त्यामुळं मग म्हटलं ते कॉम्बिनेशन छान आहे आणि टेस्ट पण छान लागते. सो एकीकडे भात झाला आहे, पीठ मळून ठेवलं आहे, चपात्या गरम गरम करणार आहे ते आले की. तर असं छान स्वयंपाक झाला होता माझा. नंतर जेवण वगैरे बाकी होतं, पण त्याआधीच मी उरलेलं किचन आवरून घेतलं आणि भांडी पण घासून ठेवली होती. त्यामुळे मग नंतर जरा आरामात होतात कामं बाकीची. तोपर्यंत इकडे बघा पसारा, सगळी भांडी काढून ठेवते ती खाली. मांडणी आता तिला जवळ झाली, म्हणजे मांडणीतनं तिला भांडे वगैरे काढता येतात त्यामुळे. आणि इथं मी गव्हाचं दळण करून ठेवलं होतं, तर ते पण गहू तिने पांगून दिलं होतं. हे बघा आता काय करते बघा बरं का. तर हे अशी पोज देणं, हे अशी नाटकं आमचे कंटिन्यू चालूच असतात. तर असो, माझा व्लॉग कसा वाटला, आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.